नाशिक ग्रामीण पोलिसांची धुरंधर कामगिरी. सोलर प्लांटमधून केबल चोरी करणाऱ्या एका टोळीला पकडले. बातमी मालेगाव येथून. नाशिक ग्रामीण पोलिसांनी सोलर प्लांटमधून केबल चोरी करणाऱ्या एका टोळीला पकडले आहे. या कारवाईत 4 चोरटे अटकेत असून त्यांच्याकडून 395 किलो वजनाच्या तांब्याच्या तारा, कार, मोटारसायकल आणि कटर असा एकूण 7,45,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. मालेगाव, वडनेर, खाकुर्डी आणि देवळा पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील सोलर प्लांटवरील केबल चोरीचे 3 गुन्हे उघडकीस आले आहेत. कार्यपद्धती: आरोपी सोलर प्लांटवर लक्ष ठेवून त्यातील तांब्याच्या तारा चोरून भंगारात विकत असत. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र मगर यांच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे मालेगाव आणि सटाणा तालुक्यातील खालील आरोपींना ताब्यात घेतले. केशव गुलाब पवार, राहणार चौगाव, तालुका बागलाण. गणेश कैलास गायकवाड, राहणार चौथा चाळ, रावळगाव, तालुका मालेगाव. संजय भगवान गायकवाड, राहणार रावळगाव, तालुका मालेगाव. साबीर शहा इस्राईल शहा उर्फ गुफरान, राहणार सोनिया कॉलनी, मालेगाव. भंगार व्यापारी. आरोपींकडून 3,95,000 रुपये किमतीच्या तांब्याच्या तारा, एक मारुती इको कार, एक बजाज मोटारसायकल आणि एक लोखंडी कटर जप्त करण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर आणि मालेगावचे अप्पर पोलीस अधीक्षक तेगबीर सिंह संधू यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. या कारवाईमुळे सोलर प्लांटमधील केबल चोरीच्या आणखी गुन्ह्यांचा उलगडा होण्याची शक्यता आहे. वृत्तसंकलन गोपाल सोनवणे, मालेगाव.